अरे आपण मैदानात आहोत का वायफाय झोन मध्ये आहोत? अरे माझा लास्ट लेवल चालू आहे, मी जिंकणार आहे. अरे डान्स बघा, मी हा डान्स केला तर इंटरनेट क्रॅशच होईल. थांबा, हसन फ्रीज नंतर फिल्टर टाकतो रे. मला शेवटचा कार्टून एपिसोड संपवतो आणि मग बोलतो. हो, जर बोलायचं नसेल तर व्हॉट्सअपवर व्हॉइस मेसेज टाका. म्हणजे आपली दोस्ती आता काय फक्त स्क्रीन सोबत आहे? अरे पोरांनो, मैदानात आलात का मोबाईलच्या दुकानात? बघा ना आजोबा, काय सांगू, कोणीच खेळायला उठत नाहीये. आजोबा, आम्ही गेम खेळत आहोत. गेम? आमच्या काळातला गेम म्हणजे क्रिकेट, खो खो, लपंडाव. पण आजोबा, घर बसल्या मोबाईलवर सगळे गेम्स खेळता येतात. कॅरम, चेस, लुडो, क्रिकेट आणि झालंच तर सर्व काही ऑर्डरही मोबाईलवरून करता येतं. हो, माझी आई पण घर बसल्या सगळं काही फोनवरूनच ऑर्डर करत असते. भाजीपाला. पण मोबाईलवरून मित्र कधी मागवले आहेत का? मित्र तर बनवायच लागतात ना. खरंय. आणि लक्षात ठेवा, मोबाईल रिप्लेस होतो पण माणूस रिप्लेस होत नाही. आणि लहानपणाची मैत्री तर नाहीच नाही. म्हणजे चला एक प्रयोग करूया. आहाना, सगळ्यांचे मोबाईल घेऊन टाक पाहू. आजोबा, आता आपलं वायफाय कनेक्शन तुटणार आहे. ते तर खूप वाईट आहे. वाईट नाही रे, हेल्दी आहे. बॅटरी चार्ज करण्यापेक्षा आपलं मन चार्ज करणं महत्वाचं आहे. चला खेळूया. बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट. चला चला. झालं का तुमचं खेळून? आलो आजोबा. आजोबा, खरंच सांगतो, मोबाईल पेक्षा जास्त मजेदार होतं. आणि खरं असू, फिल्टर शिवाय चांगलं दिसतं. खरंय, मोबाईलवर 100 लाईक पेक्षा मित्रांचे हायफाय छान आहे. मोबाईल आपला खरा मित्र कधी ठेवू शकत नाही. जर मैदानात धावलात तर पोट कमी होते आणि जर मोबाईलवर बसलात तर ते वाढते. खेळताना पण आपलं मन खुश होतं. मैदानी खेळ खेळताना बॅटरी चार्ज नाही, पण आम्ही फुल चार्ज होतो. मैदानात फक्त खेळ होत नाही तर आपल्या आठवणी पण तयार होतात. मैदानात नेटवर्क नसतं, पण फ्रेंड कनेक्शन जबरदस्त असतं. हाच माझा सल्ला. मोबाईल वापरा पण त्याचा गुलाम होऊ नका.
मैदानी खेळ खेळा, निखळ मैत्री जपा. आणि मोठ्यांचे सल्ले ऐका, कारण की तेच तुमचे ओरिजिनल इन्फ्लुएन्सर्स आहेत.